हे चॉपर आहे सर, हे बघा याच्यामध्ये जसं आलूचे फिंगर चिप्स वगैरे खाताना असं एकदम छान फ्रेंच फ्राईज होऊन जातात. याच पर्पजमध्ये जसं आपल्याला कांद्याची वगैरे कटिंग करायची, परत याला रिटर्न करा, परत पुश करा, हे असं बारीक झालं. सेम असं कांदा, बटाटा, टोमॅटो, पत्तागोबी, पालक, कोथिंबीर, मिरच्या वगैरे बारीक करताना मिरच्या सुद्धा बारीक होऊन जातात त्याच्यात. असं ठेवून द्या, पुश करा. हे मिरची सुद्धा, मिरचीचा ठेसा वगैरे खाताना तुम्ही सगळं होऊन जातं. ऑल इन वन आहे, मल्टीपर्पज आहे. किती दिवस वापरा खराब होणार नाही, अनब्रेकेबल आहे, क्वालिटी पण चांगली आहे, ती रफ अँड टफ यूज आहे सर याचा. ब्लेड्स पण झिगझॅगची ब्लेड आहे, याला खराब वगैरे होणार नाही, धार जात नाही, काही नाही, किती दिवस वापरा. हे पण एक चॉपर आहे, हे पण छान आहे. याच्यामध्ये पण सेम असंच कांदा, बटाटा, टोमॅटो, पत्तागोबी, कोथिंबीर वगैरे कट करताना सगळं होऊन जातं. हे कट करून असं याच्यामध्ये टाकून द्यायचं, असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं. हे असं सेट झालं, याला फक्त असं वरतून पुश करायचं, छान बारीक होतं. कांदा, बटाटा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, ठेचा, शेंगदाण्याचा कोट, काजू, बदाम, कोथिंबीर, अद्रक, लसूण असं सगळं बारीक होऊन जातं याच्यात. जितकं पाहिजे तितकं बारीक करू शकता. आणखी याच्यापेक्षा बारीक पाहिजे आणखी दाबायचं. याची पण क्वालिटी छान आहे, ती अनब्रेकेबल येतं. हे पण छान ड्रायफ्रूट वगैरे, काजू, बदाम, शेंगदाणे सगळं बारीक होऊन जातं त्याच्यामध्ये. हे एक ड्रायफ्रूट कटर, आपलं काजू, बदाम, शेंगदाणे वगैरे स्लाइस करताना त्याच्यासाठी. याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून द्यायचे, ड्रायफ्रूट टाकून याला फक्त असं फिरवायचं, तसं छान स्लाइस होऊन जातं याच्यात ड्रायफ्रूटचं. काजू, बदाम वगैरे कटिंग करताना त्यासाठी एकदम छान. हे पण एक कॉफी बेटर, कॉफी वगैरे मिक्स करताना अंडे, कॉफी वगैरे मिक्स करायचं. याच्यामध्ये असे 2 सेल टाकून द्यायचे, 2 सेल टाकून असं पुश करायचं फक्त बटन, असं घुमतं. ग्लासमध्ये जसं कॉफी वगैरे मिक्स करायची त्यासाठी छान आहे. चाकूला वगैरे धार लावता त्यासाठी, चाकूला, विळीला, कैचीला, सुरीला वगैरे धार लावता ना, असं किचन वाट्यावरती ठेवून द्यायचं. याच्या मधल्या भागी फक्त असं रफ करायचं नाईफ, असं फक्त 2-3 मिनटं घासला ना मस्त धार लागते. प्रत्येक वेळेस आपल्याला काय चाकू, विळी, कैची, सुरी वगैरे असं बदलायची गरज नाही. हे विंडो ब्रश आहे, स्लायडिंग विंडो, खिडक्यातली वगैरे घाण साफ करायला. याला काय करायचं, स्लाईडमधला जो कचरा आहे दोघं असं पूर्ण एक कोपऱ्यात जमा करून घ्यायचं. एका कोपऱ्यात जमा केला का मग हा स्पून काढायचा, हा स्पून काढा, याच्यामध्ये असं भरून घ्यायचं, एकदम परफेक्ट असं. फॅन डस्टर, हे पण छान. याचे जसं सिलिंग फॅन, जाळे, भिंती वगैरे क्लीन करायची ना, याला असं बेंड करायचं, बेंड करा, मोठं करायचं, मोठं करा. पूर्ण हाईट अशी 13 फूटपर्यंत जाते याची, अशी इतकी हाईट जाते याची. प्रत्येक वेळेस आपल्याला काय असं चेअरवर, टेबलवर, खुर्चीवर उभं राहायची गरज नाही. असं छोटं पण होतं, वॉशेबल आहे. याला वॉश करायचं एवढं वेगळं पण होऊन जातं, याला वॉश करू शकता तुम्ही. मखमल कॉटन असतंय, खराब वगैरे होत नाही, किती दिवस वापरायला. असं क्वालिटी पण चांगली आहे त्याची, 2-3 वर्ष कसं वापराय खराब होणार नाही. पण मी तेल काढायला डब्यातून, कॅनीतून वगैरे तेल काढताना 15 लिटरचा वगैरे डब्बा असतो. याला काय करायचं, डब्यामध्ये टाकून द्यायचं, डब्यामध्ये टाकून याला फक्त असं पंप करायचं, समोरून असं बाहेर ऑइल येतं. असं प्रत्येक वेळेस आपल्याला काय डब्बा कॅन उचलायची गरज नाही, असं डब्यात टाकून फक्त पंप करा. टूल बॉक्स आहे, स्क्रू ड्रायव्हरचा सेट आहे, 18 1 आहे. अलग अलग प्रकारचे 8 स्क्रू ड्रायव्हर याच्यामध्ये, वेगवेगळ्या प्रकारचे. असं एकाच्यात 8 दिलेले, वेगवेगळे घ्यायची गरज नाही तुम्हाला. घरच्या घरी तुम्ही काय असं मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप, फ्रीज, फॅन, कूलर असं सगळं खोलू शकता. प्लस याच्यामध्ये असं इथं 3 सेल टाकलात तर टॉर्च पण लागतो याच्यामध्ये. हे बटन ऑन करायचं, हे पूर्ण लाईट लागतात, असे 6 लाईट लागतात. हे बिटर आहे, असं याच्यामध्ये डाळ, दही, दूध, लोणी, लस्सी, ताक, मठ्ठा, केक वगैरे मिक्स करताना त्यासाठी छान आहे. फक्त असं प्रेस करायचं, याला बॅटरी, सेल, चार्जिंग वगैरे काहीच नाही लागत, असं मॅन्युअली येतं. हे स्क्रबर आहे, बॉडी स्क्रबर, हे पण छान आहे. सिलिकॉन बाथ ब्रश, याच्यामध्ये असं बॉडी वॉश, शॅम्पू, लिक्विड वगैरे टाकून द्यायचं, असं हे वरचं झाकण लावून घ्यायचं, असं पाण्यामध्ये डुबून स्क्रब करायचं बॉडीवरती, असं फेस बाहेर येणार. बॉडी वॉश, शॅम्पू, लिक्विड वगैरे टाकून तुम्ही यूज करू शकता. कापूरदानी आहे सर, कापूर, धूप, लोबान, राळ, ऊद, ऑइल वगैरे जाळताना त्यासाठी चांगलं आहे. प्लगमध्ये लावून असं वरती 2-4 कापराच्या वड्या टाकून द्यायच्या, मेल्टून पूर्ण घरात सुगंध पसरतो. प्लस याच्यामध्ये असं लाईट पण लागतो, पूर्ण हे लाईट लागतं. ते करू सर, हे 350 रुपयाचं आहे सर. क्वालिटी पण चांगली आहे, ती अनब्रेकेबल आहे. 350चं आहे, तसं 450 रुपयाचं डिस्काउंट करून 350 रुपयाला आहे. हे धार लावायचं 60 रुपयाला आहे सर, डिस्काउंट करून हे 50 रुपयाला येईल तुम्हाला. प्लस हे बिटर घेतलं तुम्ही, हे 220 रुपयाचं आहे, डिस्काउंट करून 180 रुपयाला. हा विंडो ब्रश पण 60 रुपयाला आहे, डिस्काउंट करून 50 रुपयाला येईल. हे कॉफी बिटर 220चं आहे, डिस्काउंट करून 180चं आहे सर. हे कापूरदानी 450 रुपयाची, डिस्काउंट करून 400 रुपीजला येईल. हे चॉपर 350 रुपयाचं, डिस्काउंट करून 300 रुपीजला. आणि हे फॅन डस्टर घेतलं 350 रुपयाचं, हे 350 रुपयाचं आहे, डिस्काउंट करून फक्त 300 रुपीजला येईल आपल्याला. 220 रुपयाचा हा 180 लाईन डिस्काउंट करून. हे बॉडी स्क्रबर हे 150 रुपयाचं आहे, डिस्काउंट करून 120 रुपयाला येईल. आम्ही सध्या इथं आता नाशिकला आहे, गंगापूर रोड, ठक्कर ग्राउंड, डोंगरी वस्तीच्या बाजूला. आम्ही इथं 27 नोव्हेंबरपर्यंत राहणार. भेट देऊ शकता, याला चांगलं डिस्काउंट वगैरे भेटून जाईल. इथं 20% ऑफ आहे. हँडलूमचं पण छान आहे, मध्ये कपडे, साड्या वगैरे.